एक्टॉपिक प्रेग्नन्सी एक रिस्की किंवा इमर्जन्सी कंडिशन आहे हे तर तुम्ही ऐकलेलंच असेल, कारण ही एक लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. कारण यामध्ये आईचा जीवही जाण्याची शक्यता असू शकते, कारण बाळ तर गेलेलंच असतं, परंतु आईला वाचवायचं असतं. त्यामुळेच ही एक रिस्की किंवा इमर्जन्सी कंडिशन असते. तर एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे तरी काय नक्की, तर गर्भधारणा गर्भाशयाच्या आत न राहता बाहेर रुजते. म्हणजेच प्रेग्नन्सी युटरसमध्ये न इम्प्लांट होता बाहेर इम्प्लांट होते. याच कंडिशनला एक्टॉपिक प्रेग्नन्सी असे म्हणतात. तर एक्टॉपिक प्रेग्नन्सी कुठे कुठे राहू शकते? एक्टॉपिक प्रेग्नन्सी शक्यतो फॅलोपियन ट्यूबमध्ये राहते. म्हणजेच जवळजवळ 97% पेशंटमध्ये फॅलोपियन ट्यूब्समध्येच एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहते. पण बाकीचं 0.5% ओव्हरीजमध्ये राहू शकते आणि 1% ॲब्डमनमध्ये राहू शकते. एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्यामागची कारणे काय काय असू शकतात, किंवा कोणत्या स्त्रियांमध्ये एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असू शकतात? यातलं पहिलं कारण आहे हिस्ट्री ऑफ PID. म्हणजेच ज्या स्त्रियांना PID म्हणजेच पेल्व्हिक इन्फ्लामेटरी डिसीजेस झालेले आहेत, अशा स्त्रियांमध्ये एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात. दुसरं कारण आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. म्हणजे गर्भनिरोधकाच्या अपयशामुळे जर प्रेग्नन्सी राहिली तर त्यामध्ये एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहू शकते. जर एखाद्या पेशंटने कॉपर टी बसवलेली असेल किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट जर घेत असेल किंवा IPL वगैरे जर घेत असेल, तरीही जर त्या पेशंटला प्रेग्नन्सी राहिली तर एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात. पुढचं कारण आहे प्रिव्हियस एक्टॉपिक प्रेग्नन्सी. म्हणजेच यापूर्वीही जर एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर अशा स्त्रियांमध्ये एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पुढचं कारण आहे हिस्ट्री ऑफ ट्यूबल लायगेशन. म्हणजेच फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेट करूनही जर प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर अशा वेळेलाही एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात. किंवा प्रिव्हियस इंड्यूस ॲबॉर्शन. म्हणजे यापूर्वी जर गर्भपात झालेला असेल आणि त्यानंतर जर प्रेग्नन्सी राहिली तर अशा वेळेलाही एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असू शकते. आणि अजूनही काही कारणं असतात, जसे की ट्यूबल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी झालेली असेल आणि त्यानंतर जर प्रेग्नन्सी राहिली तरीही एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहू शकते. तर ही होती एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्यामागची कारणे. तर एक्टॉपिक प्रेग्नन्सीची लक्षणे काय काय असतात? तर यातलं पहिलं लक्षण आहे अमेनोरिया. म्हणजेच पेशंटची पाळी चुकते. म्हणजेच नॉर्मली जसं नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये पिरियड येत नाही, तसंच एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्येही त्या स्त्रीला पिरियड येत नाही. तर दुसरं लक्षण असतं लोअर ॲब्डॉमिनल पेन. ओटीपोटाच्या खालच्या भागात वेदना होतात आणि ह्या वेदना हलक्या किंवा एकदम तीव्र स्वरूपाच्याही असू शकतात. काही स्त्रियांमध्ये तर ह्या वेदना एकदमच तीव्र स्वरूपाच्या असतात. तिसरं लक्षण आहे व्हजायनल ब्लिडिंग. म्हणजेच योनिमार्गातून रक्तस्राव होतो. ते मग ब्लिडिंगही असू शकतं किंवा स्पॉटिंगही होऊ शकतं. पुढचं लक्षण आहे चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवणं. त्याचबरोबर लघवीला जळजळ होणं, ताप येणं आणि उलटी मळमळ होणं, अशी ही लक्षणं एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये दिसतात. नॉर्मल प्रेग्नन्सीप्रमाणेच एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्येही पेशंटला अमेनोरिया असतो, मळमळ होते, चक्कर येते, त्याचबरोबर लघवीला जळजळ होते. परंतु हे असतं एक साधारण 3 ते 4 आठवड्यापर्यंतच. पण त्यानंतर जशी जशी बाळाची साईज वाढत जाते तशी तशी ट्यूब मोठी व्हायला लागते आणि ट्यूब जास्त मोठी झाल्यामुळे तिथे पेन व्हायला लागतं पेशंटला. त्याचबरोबर ब्लिडिंगही स्टार्ट होतं आणि त्यानंतर इन्फेक्शन झाल्यामुळे बऱ्याच पेशंटला ताप येणं, चक्कर येणं अशी ही लक्षणे दिसायला लागतात. नॉर्मल प्रेग्नन्सीची आणि एक्टॉपिक प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणे सारखीच असल्यामुळे सुरुवातीलाच एक्टॉपिक प्रेग्नन्सीचं निदान होत नाही. एक्टॉपिक प्रेग्नन्सी असणाऱ्या स्त्रीला बघताना ती एकदम आजारी दिसते. त्याचबरोबर एक्टॉपिक प्रेग्नन्सी असणाऱ्या स्त्रीचा पल्स रेट नेहमीच जास्त असतो. म्हणजेच हाय पल्स रेट आणि टेम्परेचरही जास्त असतं. त्याचबरोबर एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये पोट कडक होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, पोट दुखणं असेही लक्षणे असतात. तर बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे हे आम्हाला कसे समजेल, आम्ही त्याचं निदान कसं करू शकतो? तर एक्टॉपिक प्रेग्नन्सीचं निदान करण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन म्हणजे सोनोग्राफी. जर ट्रान्सव्हजायनल म्हणजेच TVS जर सोनोग्राफी केली तर आपल्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे हे लवकरात लवकर कळतं. कारण प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे,
परंतु जर युटरसमध्ये जर प्रेग्नन्सी दिसत नाही, गर्भाशयात जर प्रेग्नन्सी दिसत नाही, म्हणजेच ती बाहेर कुठंतरी रुजली आहे हे लक्षात येतं आणि हे सोनोग्राफीमध्ये एकदम व्यवस्थित कळतं. एक्टॉपिक प्रेग्नन्सीचं निदान करण्यासाठी दुसरा चांगला पर्याय म्हणजे बीटा HCG चेक करणं. बीटा HCG नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये खूप प्रमाणात वाढलेलं असतं, परंतु एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये तेवढं वाढत नाही. यावरूनही एक्टॉपिक प्रेग्नन्सीला राहण्याचे किंवा राहिल्याचे चान्सेस आहेत हे लक्षात येतं. त्याचबरोबर ब्लड टेस्टही करणं गरजेचं आहे, कारण एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे त्यांचं HB चेक करणं, त्यांचं ब्लड ग्रुप चेक करणं हेही एकदम आवश्यक आहे. तसेच प्रोजेस्टेरॉन लेवलवरूनही आपल्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी असण्याची चान्सेस आहेत हेही कळू शकतं, कारण की नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन लेवल भरपूर वाढतं, परंतु तेवढं एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये वाढत नाही. त्यामुळे प्रोजेस्टेरॉन लेवलवरूनही आपल्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे हे कळू शकतं. एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये ट्रीटमेंट काय करावी? एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये मिथोट्रेक्सेट नावाचं एक मेडिसिन वापरलं जातं. हे मेडिसिन गर्भाची वाढ थांबवतं आणि तो गर्भ हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तसं तर मिथोट्रेक्सेटचा उपयोग अँटी कॅन्सर किंवा ऑटोइम्यून डिसीजेसमध्येही केला जातो, परंतु एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्येही काही वेळेला मिथोट्रेक्सेट हे मेडिसिन दिलं जातं. परंतु मिथोट्रेक्सेट तेव्हाच दिलं जातं जेव्हा बाळाची वाढ जास्त झालेली नसते. अशा वेळेलाच मिथोट्रेक्सेट काम करतं. परंतु जर बाळाची वाढ जास्त झालेली असते किंवा ट्यूब जर रप्चर झालेली असेल तर अशा वेळेला एमर्जन्सी सर्जरी करण्याची गरज पडते. यामध्ये लॅप्रोस्कोपी किंवा लॅप्रोक्टॉमी वापरली जाते. त्यामुळे गर्भाशयाच्या बाहेर असलेल्या गर्भाची किंवा गर्भाच्या अवशेषांची सफाई केली जाते. म्हणजेच एक्टॉपिक प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण एकतर मिथोट्रेक्सेट देऊ शकतो आणि मिथोट्रेक्सेट जर उपयोगी नसेल तर अशा वेळेला आपल्याला एमर्जन्सीमध्ये सर्जरी करावी लागते. यामध्ये एकतर ट्यूब्सचा तेवढा भाग काढूनच, म्हणजे प्रेग्नन्सी जेवढ्या भागात राहिलेली आहे तेवढाच भाग काढूनही चालू शकतं, किंवा कधीकधी पूर्ण फॅलोपियन ट्यूबही काढावी लागते, किंवा काही अशा कंडिशन असतात की त्यावेळेला हिस्टेक्टॉमीही करण्याची गरज पडू शकते. म्हणजेच एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये कधीकधी गर्भाशयही काढण्याची गरज लागू शकते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे एक्टॉपिक प्रेग्नन्सी एक रिस्की किंवा एमर्जन्सी मेडिकल कंडिशन असते. तर एक्टॉपिक प्रेग्नन्सीविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.